नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी 3 ते 4 मुद्द्यांवरती आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा आहे की ज्या रिक्त जागा आहेत त्यांचं काय झालेलं आहे. दुसरं 2025 एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे पद असणार आहेत आणि किती आहेत ते. त्यामध्ये 2024 मध्ये ज्या जाहिराती पडलेल्या आहेत त्यांच्या एक्झामच्या याच्यामध्ये पदे वाढून आलेली आहेत का नाही, त्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आणि संघटनेने या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली या ठिकाणी जागा माहीत करून या ठिकाणी त्यांना अप्लाय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेला आहे किंवा अर्ज केलेला आहे, रिक्वेस्ट केलेली आहे की जेणेकरून याच्यामध्ये पदभरती ही वाढवण्यात यावी. या ठिकाणी चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा, माहितीच्या अधिकाराखाली एक या ठिकाणी महत्वाचा आलेला आहे अपडेट. दिनांक 11/12/2024 रोजी, अर्जास दिनांक 17/12/2024 रोजी देण्यात आलेली माहिती खालीलप्रमाणे सुधारित करून देण्यात आली. सदर माहिती अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील मंजूर पदे 150 असून त्यापैकी रिक्त पदे 0 आहेत. ठीक आहे, मंजूर पदे 150 आहेत आणि रिक्त पदे किती आहेत? 0. तसेच उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील मंजूर पदे 716 असून त्यापैकी रिक्त पदे या ठिकाणी 347 आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सरळ सेवा कोट्यातील उपशिक्षण अधिकारी व तत्सम पदासाठी सन 2024 करता मागणी पत्र सादर करण्यात आलेले नसून सन 2025 सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता कारवाई सुरू आहे. म्हणजे जे उपशिक्षण अधिकारी व तत्सम संवर्गातील मंजूर पदे रिक्त झाले 347 ते 2024 साठी या ठिकाणी मागणीच करण्यात आलेली नाहीये, त्याची प्रोसेस झालेली नाहीये. 2025 मध्ये जे सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे ते भरण्याची कारवाई सुरू झालेली आहे. म्हणजे जुने या ठिकाणी ऍड झालेले नाहीत. म्हणजे उपशिक्षण अधिकारी 347 पदे रिक्त आहेत, यातील किमान 100 पदांची वाढ राज्यसेवा 2024 मध्ये करावी ही विनंती यांनी म्हणजे याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा, 2 लाखांवर अर्ज आलेले आहेत. उपविभागीय अधिकारी पदाची भरती नाहीये. शासकीय विभागात 560 पदे रिक्त असून पदभरती कमी आणि कामावर होतोय त्याचा परिणाम. या ठिकाणी बघा, 2025 पासून राज्य सेवा परीक्षेत बदल होणार आहेत. कशा प्रकारचे असणार आहेत आपण बघू. राज्यात उपशिक्षण अधिकारी पदांच्या 347 आताचे जे आपण बघितलंय, तसेच नायब तहसीलदारांच्या 281, पोलीस आयुक्तांच्या 161 यासह इतर विभागातील 560 प्रमुख जागा रिक्त आहेत. त्या जागा रिक्त असल्याचा परिणाम प्रशासकीय सेवांवर होतो, त्यामुळे त्या रिक्त जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. पण या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या पदांमध्ये रिक्त जागा दिलेल्या. उपजिल्हाधिकारीच्या 16 जागा आहेत, पोलीस आयुक्त यांच्या 161 जागा आहेत, तहसीलदार यांच्या 66, नायब तहसीलदारांच्या 281, मुख्य अधिकारी 44 जागा आहेत, मुख्य अधिकारी 75 आणि उपशिक्षण अधिकारींचा 347. तर अशा खूप मोठ्या जागा आहेत याच्या ठिकाणी. 2024 मध्ये त्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी होती, पण आता 2025 साठी त्याचा विचार केला जात आहे. ठीक आहे, तर या जागा भराव्यात. आयोगाकडून एमपीएससीच्या 431 जागांसाठी जवळपास या ठिकाणी वाढ होण्यात यावी या ठिकाणी, त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आता 2025 मध्ये बघा पॅटर्न कसा असणार आहे. लेखी परीक्षेचा पॅटर्न राहणार आहे. म्हणजे जे मुख्य वस्तुनिष्ठ स्वरूपातील होते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाइप होते, ते बंद होणार आहेत आणि या ठिकाणी लेखी पॅटर्न येणार आहे. तर हा शेवटचा चान्स आहे, म्हणून 2024 मधल्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी असं या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या आंदोलनातून किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्ज करून या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा, राजू शेट्टी म्हणजे यांनी जे आहे यांच्या थ्रू जे आहे त्यांच्या नावाच्या थ्रू सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत त्यांना राज्य सेवा परीक्षा 2024 मध्ये जागा वाढ करण्यासाठी या ठिकाणी अर्ज केलेला आहे किंवा रिक्वेस्ट केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण राज्यसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो स्पर्धकांना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या अतिरिक्त 2 संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पण यातील 2023 वेळी अत्यंत कमी जागांसाठी जाहिरात काढली होती. तर 2023 मध्ये खूप कमी जागा होत्या आणि 2024 मध्ये होणारी राज्यसेवेची परीक्षा ऑब्जेक्शन पॅटर्नची ही शेवटची संधी असणार आहे. यावेळी शासनाकडून जास्तीत जास्त जागांची वाढ करून यामध्ये तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वर्ग 1-2 पदांचं एकूण 35 संवर्ग राज्यसेवेत आहेत. त्यातील डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार पदाचा समावेश यंदाच्या या जाहिरातीत नाहीये. हे पद आहे डीवायएसपी, तहसीलदार आणि
नायब तहसीलदार, एक्साइज एसपी, उपशिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी वर्ग व यांसहित तब्बल 16 संवर्ग आहेत. त्यातील एकाही पदाचा समावेश यंदाच्या जाहिरातीत केलेला नाहीये. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार एकट्या उपशिक्षण अधिकारी या पदाच्या तब्बल 347 जागा रिक्त आहेत. यातील किमान 100 जागांचा समावेश 2024च्या जाहिरातीत करावा व इतर उर्वरित 15 संवर्गातील पदे देखील वाढवून विद्यार्थ्यांचा न्याय देणे गरजेचं आहे. म्हणजे हे जे 100 जागा आहेत ते 2024च्या होणाऱ्या राज्यसेवेच्या ऑब्जेक्शन पॅटर्न मधल्या परीक्षेसाठी वाढवून देण्यात यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की खाली राज्यातील जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जे आहेत त्याच्यासाठी शेवटची राज्यसेवा मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळावी त्याच्यासाठी आपण कमीत कमी 1000 जागांसाठी विक्रमी जाहिरात काढून या जागा वाढवून देऊन उपलब्ध करावे याची विनंती केलेली आहे. तर या ठिकाणी अजून एक बघूया आपण. या ठिकाणी बघा माहितीच्या अधिकाराखाली आणखी माहिती भेटलेली आहे की या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेच्या उत्तर तालिकेसंदर्भात मागितलेली माहिती बाबत. यामध्ये बघा परीक्षा झाली 9 डिसेंबर 2024 रोजी, परंतु कक्षात प्राप्त 13 डिसेंबर रोजीच्या माहितीच्या अधिकाराखाली वस्तुस्थिती खालील प्रमाणे 1 डिसेंबर 2024 रोजी पूर्व परीक्षा 2024 पार पडली. त्यानंतर एमपीएससी द्वारे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या काळात प्रश्नपत्रिकेवर हरकती म्हणजे ऑब्जेक्शन मागवण्यात आल्या होत्या. या परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 1 व 10 डिसेंबर पर्यंत एकूण किती हरकती प्राप्त झाल्या याबाबत संख्या मिळावं म्हणून विनंती केली. तर खाली दिलेले सदर अर्जाद्वारे आपण केलेल्या मागणीनुसार पुढील माहिती आपल्याला पुरवण्यात येईल. 1 डिसेंबर 2024 रोजी आलेल्या महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मधील 65 प्रश्नांकरता एकूण 3405 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. बघा एवढ्या म्हणजे एकाच पेपर मध्ये 65 प्रश्न करता 3405 हरकती या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे बराच तफावत या ठिकाणी आढळून आले. जवळपास 65 प्रश्न म्हणजे खूप जास्त होतात. 50% पेक्षा जास्त रेशो या ठिकाणी हरकतींचा आलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा विविध मागण्या आहेत, विविध प्रकारचे 2024-25 साठीचं जे नियोजन आहे, विद्यार्थी जे प्रयत्न करत आहेत लागण्यासाठी त्यांच्यासाठी जागा वाढवून या शेवटचं 2024ची ऑब्जेक्टिव्ह टाइप पॅटर्न मधली परीक्षा राहणार आहे. तर त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त पद वाढवावं यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. आपणही प्रयत्न करूयात त्यासाठी आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून 2024 मध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त पदे वाढून येतील ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये. तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.